अकलूजमध्ये ना खूप छान असं एक्झिबिशन भरलेलं आहे आणि ते बघायला जायचं होतं. इतके सुंदर सुंदर क्लचर आहेत ना, तुम्ही सुद्धा बघून ना थकीत व्हाल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला त्यांचे रेट खूप रिझनेबल वाटले. त्या अगोदर ना इथं माझ्या काही ब्लाऊजला अस्तर घ्यायचे होते म्हणून आलो होतो. गेल्या 8 दिवसापूर्वी पण आले होते, पण अस्तर काय फाडून घ्यायचे शिल्लक नव्हते. मला 90 सेंटीमीटर कोपरापर्यंत बाही शिवायची म्हटलं की अस्तर लागतं. आता अस्तर आणखीन आज पण नाही भेटले. चला म्हटलं, ह्या मोठ्या लेकीला खूप हौस आहे. कुठं काय असलं की बघायला जायचं, नवीन काय आहे त्याच्याबद्दल जाणून घ्यायची तिला फार उत्सुकता असते म्हणून आम्ही इथे एक्झिबिशनला गेलो होतो. तर इथं सुरुवातीला गेल्या गेल्या ना जो मंचुरियन वगैरे बनवतात ना त्याच्यासाठीचा मसाला होता. तर ते प्रत्येकाला ना टेस्ट करायला देत होते की बघा म्हणजे याच्यापासून फक्त मसाला टाकून जरी मंचुरियन वगैरे बनवली ना तर छान होते म्हणून. तर ते बघितलं, म्हटलं चला आज जाऊन बघूया. आत गेल्या गेल्या जे ड्रेस मटेरियल समोर दिसलं तुम्हाला दाखवते मी. मला इतकं आवडलं होतं ना, पण हल्ली ड्रेस पाहिजे तसे शिवून देत नाहीत, त्यामुळं मला ते ड्रेस मटेरियल घेता आलं नाही. आणि अहो बाहेरच थांबले होते. मी आणि माझी मोठी लेक गेलो होतो. छोटी लेक घरीच होती. आणि बघा हेच ते ड्रेस मटेरियल ब्लॅकसोबत या पिस्ता ग्रीनचं कॉम्बिनेशन किती गोड दिसतंय तुम्ही सांगा. ह्याच्यामध्ये 3 कलर होते. पिवळा, माझ्या मते तो पॅरेट ग्रीन एक होता आणि खाली बहुतेक आबोली की केसरी होता, पण मला खूप आवडलं होतं. त्या एक्झिबिशनमध्ये ना खूप गोड गोड गोष्टी आहेत बघा. हे जे ऑर्गॅनिक सगळे शॅम्पू, तेल वगैरे आणि जिथं पण जा स्वामी माझ्या अगोदर उपस्थित असतात. पहिलं तर तिथं स्वामींचं दर्शन घेतलं आणि स्वामींची पूजा तिथं केली आहे त्यांनी. हे बघितल्या मला इतकं भारी वाटलं होतं ना, की माझ्या अगोदर माझ्या स्वामींची उपस्थिती मी जिथं जाईल तिथं असते. त्यानंतर ना छोट्या मुलींचे कॉटनचे हे फ्रॉक होते. इतके छान स्टिच केलेले आहेत ना त्यांचे पॅटर्न मी दाखवते तुम्हाला. आजचा व्लॉग आहे ना स्किप न करता शेवटपर्यंत बघा. सगळ्यात महत्त्वाचं आत्ताच लाईक करा. तुम्ही व्लॉग पूर्ण बघणार हे मला माहिती आहे. आणि एवढे व्ह्यूज पण छान येतात अलीकडं आणि व्ह्यूजच्या मानाने लाईक्स नसतात. त्यामुळे प्रत्येक ताईंनी अगोदर मी सांगते तोपर्यंत प्लीज लाईक करा. कमेंट नंतर करा पण लाईक करा. आणि बघा हे छोट्या मुलींचे फ्रॉक होते ना 500, 550 वगैरे किंमत होती, पण कापड खूप छान होतं आणि मस्त एकदम युनिक पॅटर्न आहेत बघा. असे छोट्या चालणाऱ्या मुलींना जर हे ड्रेस घातले ना खूप छान दिसतील. त्यानंतर ना माहेश्वरी किंवा अशा थोड्या राजस्थानी वर्कवाल्या वगैरे साड्या होत्या ना, कशिदा वर्क, पायपिंग वर्कच्या छान होत्या बघा. ही पण मी हातात घेतली होती ना, ती साडी खूप गोड होती. इतक्या छान साड्या होत्या ना. अहो मात्र लगेच साडी दिसली की तुला घ्यायची का साडी? घे तुला घ्यायची असली तर. कुठली आवडली का तुला साडी? असं करत लगेच आले होते. कारण त्यांना माहिती की मला साडी खूप आवडते. पण आवडत जरी असली ना, तर मी कुठं पण गेली आहे आणि घे म्हणतेत म्हणून साडी घेतली आहे माझं असं नसतं. मला आवडल्याशिवाय मी कुठलीही गोष्ट घेत नाही आणि आवडल्यानंतर मग काय पण करून जर रिझनेबल रेट वाटत असतील तर मग मी घेते. कारण अशा गोष्टी काय परत मिळत नाही. तर ह्या ज्या अंगावरती लेहरिया पॅटर्नच्या मी साड्या टाकून बघतेय ना, त्या मला खूप आवडल्या होत्या. त्यातले रंग कोणते गोड दिसतात आहे ना, मी ते बघत होते. त्यानंतर ना तुम्ही मला बऱ्याचदा विचारता की ताई तू क्लचर कुठून घेतले? तुझ्या क्लचरचा आम्हाला ना एक सेपरेट व्हिडिओ व्लॉग तर दाखवणारच आहे. त्या अगोदर बघा ह्या एक्झिबिशनमध्ये गेल्यानंतर ना इतके छान क्लचर होते ना. हे जे मी दाखवते ना ह्या गुलाबी डब्यांमधले जे क्लचर आहेत ना ते ₹180 आतलेत. म्हणजे काही 150, काही ₹140 होते. जे फुलांच्या डिझाईन आहेत ते सगळे. आणि आत्ता जो हातात मी घेतलाय ना त्याची किंमत मात्र ₹200 होती. पण हा खूप मोठा क्लचर आहे आणि दिसायला सुद्धा खूप गोड दिसतोय. मी दाखवते तुम्हाला माझ्या लेकीच्या केसामध्ये लावून. आणि बघा या 2 माझ्या लेकी आहेत ना, यांनी माझ्याकडे ना लहानपणापासून जसं समजतंय चालायला, बोलायला लागलेत ना, ₹1 सुद्धा कधी हट्ट करत नाहीत कुठं गेल्यानंतर. त्यामुळे मला आत्ता जसं शक्य होतंय ना, तेव्हा मी गेल्यानंतर त्या कधी पण मला कुठली गोष्ट मागत नाहीत. पण मी आवर्जून त्यांच्यासाठी हल्ली घेते. हां, हे लावून बघ, ते लावून बघ. हिला थोडा शौक आहे. माझ्या छोट्या लेकीला बिलकुल असलं काही म्हणजे लावायचा किंवा घ्यायचा असं जास्त काय आवड नाहीये तिला. पण हिला ना आवडतं. म्हणजे थोडक्यात ही जी आवड माझ्यासारखी. हिला वेगवेगळ्या गोष्टी वापरायला, घ्यायला आवडतात. पण आमचं असं असतं बरं का, की जास्त साध्या किंवा असं खूपच लो क्वालिटीच्या गोष्टी घेण्यापेक्षा एकदाच चांगल्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, जी सतत आपण वापरू शकतो. कुठल्याही आउटफिटवर ती गोष्ट आपल्याला घालता येईल. तर असे बरेच क्लचर मी लावून दाखवते बघा. म्हटलं चला आपल्या YouTube फॅमिलीतील ताईंना सुद्धा बघता येतील. आणि जरी तुमच्या आसपास असं काही एक्झिबिशन भरलं तर तुम्ही तिथं जाऊन बघू शकता. म्हणजे वास्तूसाठी लागणारे काही असतात ना, म्हणजे वेगवेगळे डोरवर लावण्यासाठी वगैरे अशा बरेच म्हणजे श्रीयंत्र, पूजेचं साहित्य, कापूर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. कॉटन कुर्ती आहेत, माहेश्वरी साड्या आहेत, रेडीमेड ब्लाऊज आहेत किंवा खाण्याचे काही पदार्थ आहेत आतमध्ये.
म्हणजे सगळेच मला इतके छान वाटत होते ना. साड्या तर इतक्या छान छान आहेत ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या समोर ताई दिसतात आहे ना, ह्यांचा हा क्लचरचा स्टॉल होता आणि त्यांनी ना एकासुद्धा असं म्हटलं नाही की लावू नका, हे करू नका. इतक्या शांत वाटल्या ना मला त्या. आणि एकदम आम्ही सगळे लावून बघितले तर त्यांनी इतके छान लावून बघू दिले किंवा एखाद्याचा स्वभाव किती छान असतो ना. म्हणजे मला छान वाटलं, म्हणजे एखाद्याचं कौतुक करायचं तर केलंच पाहिजे. त्यानंतर बघा इथं ब्रेसलेटचा सुद्धा एक स्टॉल होता आणि इथं ना ज्वेलरी खूप गोड होते. मी दाखवते तुम्हाला. गळ्यातली खूप छान छान पॅटर्नचे होते. आणि हे एक बघा आता ट्रेंडिंगला गळ्यातलं आहे असं पानगळा कसा शिवतो ब्लाऊजचा त्या टाईप ना. आता मला माहित नाही, वी नेकमध्ये म्हटलं तरी चालेल बघा. आणि ह्याला घुंगरू होते 900 रुपयांना का काय होतं. हे खूप छान होतं. आणि हे सुद्धा मोतीवाली लढ आहे ना, ती खूप माझ्या लेकीला आवडली होती. पण म्हटलं आता सध्याला काय आपल्यात कार्यक्रम वगैरे नाही तर घेऊन तसंच राहणार ना ते. तर म्हटलं चला मी ट्रायल केलं ना तर तुम्हाला पण कळेल की माझी चॉईस कशी आहे. किंवा बऱ्याच जणांना आवडतात माझ्याकडे जे ज्वेलरी आहे वगैरे ते. तर मला असे ज्वेलरीचे पॅटर्न आवडतात. हा एक पॅटर्न मी तुम्हाला घालून दाखवते. हा जो सेट आहे किंवा ह्याला चोकर म्हणा, मला अहो खूप महाग लागली होती की हा चोकर घे त्रिवेणी, तुला खूप गोड दिसतोय म्हणून. पण मी काय घेतला नाही बरं का. म्हटलं लग्न कार्य वगैरे आता आपल्यात कोणाचं नाही आहे आणि मग लवकर घालण्यात येत नसेल तर तोपर्यंत आणखीन वेगळं काहीतरी आवडलं, ज्यावेळेस साडी घेऊ त्यावेळेस घेता येईल म्हणून मी काय घेतलं नाही. पण जवळून बघितलं ना खूप छान दिसत होतं. जुन्या लहान मुलींच्या गळ्यातल्या कानातल्याला चिपळ्या यायच्या बघा सोन्याच्या, त्या चिपळीसारखं खाली डिझाईन होतं आणि ते खूप सुंदर दिसत होतं. त्यानंतर पुढे गेल्यानंतर परत एकदा कानातले आणि क्लचरचा एक मस्त स्टॉल होता. कानातले खूप सुंदर होते आणि सगळ्यात महत्त्वाचं हेच कानातले ना ऑनलाईन बघितले किंवा पुण्याला वगैरे गेल्यानंतर बघितले ना 400 500 किंवा 300 रेट होते. पण 220 वगैरे 180 वगैरे अशा रेटमध्ये हे कानातले होते. त्यामुळे छान वाटत होते. आणि बघा मी तुम्हाला म्हणलं ना वास्तूनुसार लाकवाईसाठी दरवाजाचे वगैरे असे बरेच काही प्रकार होते. काही जण ब्रेसलेट आवडीनं घालतात तर ते क्रिस्टलचे वगैरे ब्रेसलेट होते. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी होत्या. आणि अकलूजमध्ये आईश्री रिसॉर्टमध्ये हे एक्झिबिशन भरलं आहे. कोण अकलूजमधील व्हिडिओ बघत असाल तर नक्की जावा. कारण हे स्मॉल बिझनेस असते, त्यांच्याकडून थोडीफार खरेदी केली की त्यांना पण मदत होती. तुमची इच्छा असेल तर जाऊन घ्या, असं काही नाही. माझी नीट बोलायचं लय भारी. हे बघ क्लचर आणलाय माझ्यासाठी. तू आली असती म्हणजे तुला पण घेतलं असतं का, तुझी साईज लक्षात येईना तिथं. तेच काय आहे? त्यात अस्तर आहे. अस्तर आहे ते. अस्तर आहे. माझा पप्पा मला घेते ते की मी घेऊन काय लय पप्पा कॉन्फिडन्स. माझ्या तालावर घर नसतं.